पुढील 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मात्र ही घरं उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू असे सूतोवाचही त्यांनी यावेळेला केलेत। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली। यावेळेला 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव इत्यादींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळावं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावं। त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून काम करतो, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत। काही अडथळे होते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही ते म्हणाले। म्हाडाची विश्वासार्हता वाढली आहे, तसंच गुणवत्ता सुधारली आहे, परंतु हे करत असताना लोकांना चांगली घरं दिली गेली पाहिजेत। घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजेत याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळेला केल्या। माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे। या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय। त्यामध्ये परवडणारी घरं, भाड्याची घरं, ज्येष्ठांसाठी घरं, वर्किंग वुमन काम करणाऱ्या महिला यांच्यासाठी घरं ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता, मात्र आता त्याला सुद्धा घर दिलं जाणार आहे। तसंच डबेवाल्यांना सुद्धा घर दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं। म्हाडाच्या म्हाडा गृहनिर्माण विकास मंडळाच्या वतीने आज 2147 आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले होते। त्यामुळे आता म्हाडावर म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये म्हाडाच्या क्वालिटी चांगली आणि वेळेमध्ये त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे, कुठे काही पूर्णपणे प्रेम गुण कसा लागणार, प्रेम कसा करतो आपण पाहिलं खाली घे ना, हे प्रेम तू गुण काढते साईडला। सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली। आता परत या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील।